हॅलो डिअर स्टुडंट्स, आपला चॅप्टर चालू आहे लाईन अँड प्लेन. लाईन आणि प्लेन हा जो काही चॅप्टर आहे यामधले आपण प्रॅक्टिस सेट 6.1 डिस्कस करतो आहे आणि त्याच्यामधला प्रॉब्लेम नंबर 9 बघतो आहे. प्रॉब्लेम नंबर 9 सांगतो, शो दॅट लाइन्स x+1/-10 इज इक्वल्स टू y+3/-1 इज इक्वल्स टू z-4/1 and second line intersect and find the coordinates of the points of intersection. आपल्याला coordinates of the points of intersection फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे नेमकं ते काय आहे हे आपण डिस्कस करूया. सर्वात पहिले या दोन लाईन आपल्याला शो दॅट करायचं आहे की या दोन लाईन काय आहेत तर इंटरसेक्ट करतात आणि त्याच्यानंतर फाइंड आउट करायचं कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन. बघा, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत हे एकमेकाला इंटरसेक्ट करतात. द गिवन लाईन्स आर इंटरसेक्टिंग सिन्स द डायरेक्शन रेशोज आर नॉट प्रपोर्शनल. जर त्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर त्यांचे डायरेक्शन रेशोज हे कसे नसतात, प्रपोर्शनल नसतात. इथे लिहितोय आपण, द गिवन लाईन्स आर इंटरसेक्टिंग सिन्स द direction ratios are not proportional. ओके, सो आता आपल्याला जी पहिली लाईन दिलेली आहे त्याचा आपण एक पॅरामीटर कन्सिडर करूयात. लेट x+1/-10 इज इक्वल्स टू y+3/-1 is equals to z-4/1 is equals to लॅम्डा. आता बघा, ह्या ज्या काही लाईन्स दिलेल्या आहेत आपल्याला फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन दोन्ही लाईन दिलेल्या आहेत. हे आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन. हे कार्टेशियन इक्वेशन काय? कार्टेशियन इक्वेशन x-x1/a is equals to y-y1/b is equals to z-z1/c. This is the Cartesian equation of a line. आणि वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट अँड पॅरलल टू ए वेक्टर b bar is r bar is equals to a bar plus lambda into b bar. हे झालं तुमचं कार्टेशियन इक्वेशन. आता हे जे कार्टेशियन इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ह्याला पहिले आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडून घेऊयात. सो कार्टेशियन इक्वेशन काय सांगतंय, या दोन्हीच्या मधामध्ये कोणतं साईन पाहिजेत? मायनसचं पाहिजेत. मग काय करणार आपण इथं? सो देअरफॉर एक्स इथं प्लस आहे म्हणजे इथं करणार मायनस इन ब्रॅकेट -1/-10. तुम्ही म्हणणार असं का केलं? का तर कारण आपल्याला डायरेक्टली मेन्शन झालं पाहिजे की x1, y1 आणि z1च्या व्हॅल्यूज काय आहेत. त्या प्लस मायनसमुळे एखाद्या वेळेस तुम्हाला घोळ होऊ शकतो. सो इथं प्लस आहे y मायनस इन ब्रॅकेट -3/-1 इज इक्वल्स टू z-4/1 इज इक्वल्स टू लॅम्डा. ओके, आता आपल्याला सांगितलं फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन. आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ ए लाईन, जर लाईन दिलेली असेल त्याचे कोऑर्डिनेट्स पाहिजेत तर आपण कोऑर्डिनेट्स काय घेतो? x1 + a लॅम्डा, y1 + b लॅम्डा आणि z1 + c लॅम्डा हे कोऑर्डिनेट्स असतात. मग ह्या लाईनचे हे कोऑर्डिनेट्स ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून किंवा हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ह्यामध्ये x1, y1, z1 या व्हॅल्यूज फक्त आपल्याला पुट आउट करायच्यात. बोला कसं करणार आपण याच्यामध्ये? The coordinates of a point on the line are काय घेणार सांगा बरं? the coordinates of a point on the line, या लाईनवरचे कोऑर्डिनेट्स काय आहेत आपल्याकडं? x1 + a लॅम्डा, y1 + b लॅम्डा, z1 + c लॅम्डा. मीन्स दॅट इज काय घेणार आपण इथं? x1 ची व्हॅल्यू किती? x - x1, x1 ची व्हॅल्यू -1 प्लस a लॅम्डा, a ची व्हॅल्यू किती आहे? -10, बरोबर आहे. सो प्लस इंटू मायनस मायनस, सो -10 लॅम्डा कॉमा y1 -3, b ची व्हॅल्यू -1 प्लस इंटू मायनस -1 इंटू लॅम्डा कॉमा z1 ची व्हॅल्यू 4 आहे. 4 प्लस c ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू 1 इंटू लॅम्डा. ओके, सो these are the coordinates.
याला नाही दिलं तरी इक्वेशन चालतं आहे. पहिल्या इक्वेशनचे हे कोऑर्डिनेट्स आहेत. आता सेकंड इक्वेशनचा आपण विचार करूयात. द गिवन लाईन्स आर इंटरसेक्टिंग, दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात. सिन्स द डायरेक्शन रेशोज आर नॉट प्रपोर्शनल, डायरेक्शन रेशो त्या दोन्ही लाईनचे प्रपोर्शनल आहेत का? नाही. फर्स्ट इक्वेशन घेतलं, त्याला कन्सिडर केलं आपण लॅम्बडा पॅरामीटर. देन आफ्टर ह्याला हे जे काही कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन आहे याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करून घेतलं. स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट कशामुळे केलं? कारण आपल्याला x1 y1 z1 ABCच्या व्हॅल्यूज डायरेक्टली मेन्शन झाल्या पाहिजेत. आणि कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन, कोऑर्डिनेट्स जे काय आहेत आपल्याला त्याचा आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युला माहितीच आहे, तो लिहून घेतला आणि त्या ठिकाणी फक्त व्हॅल्यूज आपण पुट करून टाकल्या. सेकंड, सिमिलरली लेट सेकंड इक्वेशन जे आहे याला आपण लॅम्बडा कन्सिडर केलं आहे, सेकंडला आपण म्यू कन्सिडर करूयात. सिमिलरली लेट x plus 10 upon -1 is equals to y plus 1 upon -3 is equals to z minus 1 upon 4 is equals to mu. ओके, ह्याला पण आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करून घेऊ. x मायनस इन ब्रॅकेट -10 अपॉन -1 is equals to y minus in bracket -1 upon -3 is equals to z minus 1 upon 4 is equals to mu. ह्या पण लाईनचे कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन आर काय असणार? तोच फॉर्म्युला यूज करायचा. फक्त हे पहिले इक्वेशन होतं x1 y1 z1, सेकंड इक्वेशन आहे x2 y2 z2 असं कन्सिडर करा. द कोऑर्डिनेट्स of a point on the line are डायरेक्टली लिहूयात आपण. काय येणार सांगा? x2 plus a lambda means that -10 minus lambda, सॉरी लॅम्बडा नाही येणार, काय येणार आपल्याकडे इथं? म्यू कॉमा y2 means that -1 -3 म्यू कॉमा देन काय करणार आपण? z मायनस z2, झेडची व्हॅल्यू किती? z2 ची व्हॅल्यू 1 प्लस 4 म्यू. ओके, हे झाले कोऑर्डिनेट्स. ह्या पहिल्या लाईनचे हे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला आणि सेकंड लाईनचे हे कोऑर्डिनेट्स मिळाले. आता आपण काय करणार तर लिहिणार आपण सिन्स द टू लाईन्स intersect for some values of lambda and mu. ओके, आता ह्या दोन्हीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत याची आपण इक्वॅलिटी करूयात. दोन्हीला आपण इक्वल कन्सिडर केलं. -1 -10 लॅम्बडा कॉमा -3 मायनस लॅम्बडा comma 4 plus lambda is equals to -10 minus mu -1 -3 mu 1 plus 4 mu. ह्या दोन्हीची जर आपण इक्वॅलिटी केली, दिस वन इज इक्वल्स टू दिस वन, काय येणार सांगा? नाव इक्वॅलिटी. सो देअरफॉर -1 -10 लॅम्बडा इज इक्वल्स टू -10 minus mu. लॅम्बडा आणि म्यू जसे की एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल असतील तर आपण त्याचं इक्वेशन तयार करतो, तसंच आपल्याकडं लॅम्बडा आणि म्यू आहेत, त्याचं एक इक्वेशन तयार करूयात. -10 लॅम्बडा मायनस म्यू आहे, तिकडे आल्यावरती प्लस म्यू इज इक्वल्स टू -10 आणि -1 तिकडे गेल्यावरती +1. सो देअरफॉर -10 लॅम्बडा प्लस म्यू इज इक्वल्स टू -9. इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड पॉईंटची इक्वॅलिटी करा. -3 मायनस लॅम्बडा -3 मायनस लॅम्बडा इज इक्वल्स टू -1 -3 म्यू. मायनस लॅम्बडा -3 म्यू इकडे आलं तर +3 म्यू इज इक्वल्स टू -1 -3 तर +3. सो देअरफॉर मायनस लॅम्बडा +3 म्यू इज इक्वल्स टू 2. याला आपण इक्वेशन नंबर दिलं सेकंड. ओके, आता
इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड या दोन्हीला आपण सॉल्व करून घ्या. लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूयात आपण. तुम्ही म्हणाल का करायचं त्या, का तर कारण आपल्याला ज्या दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात ते कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणं आहे. लॅम्बडा आणि म्यूच्या व्हॅल्यूज जे कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन आहे याच्यामध्ये आपल्याला ठेवून टाकायचे आहेत आणि दोन्हीचे पॉईंट्स सेम आले पाहिजेत. पाहूयात आपण येतात का ते. चला इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचा विचार केला आपण तर इथं बघा आपल्याला लॅम्बडा -10 लॅम्बडा प्लस म्यू इज इक्वल्स टू -9 मायनस लॅम्बडा प्लस 3 म्यू इज इक्वल्स टू 2 असं दिलेलं आहे. एक तर आपल्याला आपण एक तर लॅम्बडा कॅन्सल करूयात किंवा म्यू कॅन्सल करूयात. तर इथं आपण इथं म्यू आहे आणि इथं 3 म्यू आहे. तर इक्वेशन नंबर फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करूयात आणि इक्वेशन नंबर सेकंड त्याच्यामधनं मायनस करू. काय करणार आपण इथं सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. कसं सॉल्व करणार 3 मल्टिप्लाय बाय इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. ओके सो 3 ने मल्टिप्लाय केलं तिथं मिळणार -30 लॅम्बडा प्लस 3 म्यू इज इक्वल्स टू -27 आणि मायनस लॅम्बडा प्लस 3 म्यू इज इक्वल्स टू 2. ओके सबस्ट्रॅक्शन केलं आपण मायनस येते इथं प्लस हे मायनस आणि हे मायनस. सो दिस प्लस दिस मायनस गेट कॅन्सल. -30 लॅम्बडा आणि प्लस लॅम्बडा -29 लॅम्बडा इज इक्वल्स टू -27 -2 -29. So therefore lambda is equals to 29 by 29. So 29 ones are 29. So lambda is equals to 1. ओके त्यानंतर ही लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंडमध्ये तुम्हाला म्यूची व्हॅल्यू मिळणार. आपण करूयात पुट लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. सो -10 इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू 1 प्लस म्यू इज इक्वल्स टू -9 -10 प्लस म्यू इज इक्वल्स टू -9. सो म्यू इज इक्वल्स टू -9 प्लस 10. सो देअरफॉर म्यू इज इक्वल्स टू वॉट प्लस 1. ओके दोन्हीच्या आपण व्हॅल्यूज मिळाल्या. सो लॅम्बडा मिळालं आणि म्यूही मिळालं. हे दोन्ही मिळाल्याच्या नंतर या दोन्ही जर व्हॅल्यू आपण सो कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईनमध्ये ठेवल्या तर पाहूयात आपण सेम येतात का कोऑर्डिनेट्स. बघा म्यूची व्हॅल्यू 1 आहे. -10 -1 म्हणजेच किती मिळालं -11 कॉमा हां म्यूची व्हॅल्यू 1 3 इंटू 1 3 -1 -3 -4 आणि म्यूची व्हॅल्यू 1 4 1 4 4 प्लस 1 5 मिळालं. आणि दुसरा आपले जे पहिली लाईन होती त्याचं आपल्याला काय आलेलं होतं कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन x1 -1 -10 लॅम्बडा कॉमा -3 मायनस लॅम्बडा आणि 4 प्लस लॅम्बडा असं आलं होतं कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द फर्स्ट लाईन. या फर्स्ट लाईनवरती बघा लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे 1 10 इंटू 1 10 -1 -10 -11 -3 -1 -4 आणि 4 प्लस 1 5 म्हणजे दोन्हीचे पण कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन कसे येत आहेत सेम. म्हणजे या दोन्ही पण व्हॅल्यू बरोबर येतं त्या कंडिशन सॅटिस्फाय करतात. मग डायरेक्टली लिहूयात आपण. सो देअरफॉर the lines are intersecting at point. The lines are intersecting at point. कोणते पॉईंट्स येतं -11 -4 5. दॅट्स ऑल. ओके आपण काय केलं आणखी एकदा पहा. शो दॅट करायचं द लाईन्स आर इंटरसेक्टिंग अँड देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन. दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात कोणत्या पॉईंट्समध्ये ते फाइंड आउट करायचे. द गिवन लाईन्स इंटरसेक्टिंग द डायरेक्शन रेशोज आर नॉट प्रपोर्शनल. सो फर्स्ट लाईनला तुम्ही लॅम्बडा कन्सिडर केलं त्याला कार्टेशियन इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडलं. नंतर त्याचे कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन फाइंड आउट करून घेतले. x1 प्लस काय फॉर्म्युला x1 प्लस a लॅम्बडा
y1 प्लस बी लॅमडा z1 प्लस सी लॅमडा याचा यूज करून सॉल्व केलं कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन. परत सेकंड घेतलं इक्वेशन आणि त्याला म्यू कन्सिडर केलं, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कार्टेशियन इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं, त्याचे कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट्स फाइंड आउट केले. ते केल्याच्यानंतर त्या दोन्ही पॉईंट्सची इक्वॅलिटी केली. इक्वॅलिटी केल्याच्यानंतर लॅमडा आणि म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि लॅमडा आणि म्यूची व्हॅल्यू आपण जे काही कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉईंट ऑन द लाईन जे घेतले त्याच्यामध्ये ठेवून टाकल्या, तर दोन्हीचे पॉईंट्स पण कसे आले तर व्हॅल्यूज सेम आलेले आहेत. सो दॅट आर द लाईन्स आर इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट. त्या दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात कोणत्या पॉईंट्समध्ये किंवा कोऑर्डिनेट्स काय तर -11, -4, -5. क्वेश्चन नंबर 10 पाहूयात आपण. A line passes through 3, -1, 2 and perpendicular to lines this one and this one. Find its equation. आता आपल्याला जे इक्वेशन्स फाइंड आउट करायचे तर ते पासिंग थ्रू ह्या पॉईंटमधनं जातात आणि परपेंडिक्युलर ह्या दोन लाईन सोबत आहेत. बरं, फाइंड इट्स इक्वेशन म्हणजे लाईनचे इक्वेशन्स फाइंड आउट करा. पण कोणतं तर दोन्ही पण इक्वेशन फाइंड आउट करा, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. कारण इथं मेन्शन नाही केलं व्हेक्टर काढायचं आहे का कार्टेशियन. सो फाइंड इट्स इक्वेशन म्हणजे दोन्ही पण फाइंड आउट करूयात आपण. आणि जर त्यांनी मेन्शन केलं असेल फाइंड द कार्टेशियन इक्वेशन, वी हॅव टू फाइंड आउट द कार्टेशियन इक्वेशन ओनली. त्यांनी जर मेन्शन केलं असेल फाइंड द व्हेक्टर इक्वेशन तर फक्त व्हेक्टर इक्वेशन फाइंड आउट करा. बघा इथं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं, पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये पहा ज्यांना माहीत नसेल त्यांनी. व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉईंट कॅपिटल ए ऑफ ए बार अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर बी बार अँड सी बार. म्हणजे पासिंग थ्रू वन पॉईंट आहे आणि परपेंडिक्युलरमध्ये दोन वेक्टर आहेत, तर आपण फॉर्म्युला यूज करतो आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा इन ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. हा फॉर्म्युला यूज करतो, बरोबर आहे. मग ह्याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला सॉल्व करायचे. पासिंग थ्रू ए पॉईंट म्हणजे ही व्हॅल्यू ऑफ ए बार. का? कारण पासिंग थ्रू ए पॉईंट कॅपिटल ए ऑफ ए बार म्हणजे याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ ए बार इज 3i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. ही आपल्याला ए बारची व्हॅल्यू मिळाली. फक्त आता आपल्याला राहिली बी बार क्रॉस सी बार. म्हणजे हे जे दोन इक्वेशन आहेत ह्या दोन्हीचं क्रॉस करायचं आहे. मग क्रॉस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर पाहून घ्या कसं सॉल्व करणार आपण. गिवन दिलेलं आहे आर बार इज इक्वल्स टू आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप प्लस लॅमडा इन ब्रॅकेट 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस के कॅप. आर बार इज इक्वल्स टू 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 3k कॅप प्लस म्यू इन ब्रॅकेट आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 2k कॅप. ओके, हे मिळाले आपल्याला दोन इक्वेशन्स, राईट. काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. मग आपण काय करणार, द लाईन इज परपेंडिक्युलर टू टू गिवन लाईन्स. बरोबर आहे. जी आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे ते परपेंडिक्युलर आहे कुणासोबत, टू गिवन लाईन सोबत. ए लाईन पासिंग थ्रू ए पॉईंट परपेंडिक्युलर टू दिस लाईन, तर त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर लिहिलं द लाईन म्हणजे जी रिक्वायर्ड लाईन आहे ती लाईन इज परपेंडिक्युलर टू टू गिवन लाईन्स. ओके, सो इट इज पॅरलल टू क्रॉस प्रोडक्ट ऑफ द वेक्टर्स. क्रॉस प्रोडक्ट ऑफ द वेक्टर ते पॅरलल आहे कुणासोबत, क्रॉस प्रोडक्ट ऑफ द वेक्टर. मग लेट कोणते वेक्टर्स, कोणत्या दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे ते बघा. आपल्याकडे जे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आहे ते आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. ओके, म्हणजे इथले लॅमडाच्या बाजूची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. म्हणजे लॅमडाच्या बाजूला जी व्हॅल्यू आहे त्याचं आणि म्यूच्या बाजूला जी व्हॅल्यू आहे त्याचं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. त्याला आपण नाव देऊयात, काहीतरी नाव देऊयात. लेट P bar is equals to 2i cap minus 2j cap plus k cap and Q bar is equals to I cap minus 2j cap plus 2k cap. Okay, so therefore P bar cross Q bar is equals to determinant of I cap, J cap, K cap. ह्याचे कोएफिशिएंट्स लिहा 2 -2 1
1 -2 2. ओके, आपण याला सॉल्व करूयात. बघा कसं सॉल्व करणार आपण याला. आय कॅप ॲज इट इज ठेवलं, आय कॅप इन ब्रॅकेट, हा रो हा कॉलम सोडून दिला, 2 2 4 -4 मायनस -2 × 1 -2 मायनस मायनस +2 प्लस सॉरी मायनस जे कॅप, मिडलची टर्म कधी इथं पॉझिटिव्ह असली तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. हा रो हा कॉलम सोडून द्या, 2 2 4 -1 1 1 4 -1 प्लस के कॅप इन ब्रॅकेट, हा रो हा कॉलम सोडून द्या, 2 2 4 -4 मायनस 2 1 1 × -2 -2 मायनस मायनस +2. सो देअरफॉर P bar क्रॉस Q bar is equals to -4 + 2 -2 I cap, 4 - 1 3 -3 J cap, -4 + 2 -2 प्लस इंटू मायनस -2 K cap. ओके, हे मिळालं P bar क्रॉस Q bar, क्रॉस प्रोडक्ट ऑफ द वेक्टर मिळालं. मग आता काय करायचं आपल्याला, द required vector equation of the line is, required vector equation of the line is r bar is equals to a bar म्हणजे व्हॅल्यू ऑफ पासिंग थ्रू ए पॉइंट, a bar 3 I cap minus J cap plus 2 K cap प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट P bar क्रॉस Q bar, कारण परपेंडिक्युलर, तर B bar क्रॉस C bar तसं P bar क्रॉस Q bar. बोला, किंवा मग तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर मी असं लिहितो, R bar इज इक्वल्स टू A bar प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट P bar क्रॉस Q bar. सो देअरफॉर R bar इज इक्वल्स टू A bar means that passing through a point in a vector position vector, we have to write 3 I cap minus J cap plus 2 K cap प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट P bar क्रॉस Q bar ची व्हॅल्यू काय मिळाली, -2 I cap -3 J cap -2 K cap. ओके, हे झालं तुमचं रिक्वायर्ड व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू टू वेक्टर. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आता दुसरं फाइंड आउट करायचं आहे कार्टेशियन इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, ते इथं लिहितोय मी, the Cartesian equation of the line passing through the point, कोणता पॉइंट, 3, -1, 2 passing through the point and having डायरेक्शन रेशोज. काय द डायरेक्शन रेशोज, बोला, ह्याचे कोइफिशियंट्स -2 -3 -2. ओके, सो द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज इज, काय इक्वेशन येणार, x - x1 अपॉन a, y - y1 अपॉन b इज इक्वल्स टू z - z1 अपॉन c. सो देअरफॉर x मायनस व्हॅल्यू ऑफ x1 3 upon a, he means the direction ratios, -2, y minus y1 minus into minus +1 whole divided by b is the value of what, a b -3 is equals to z minus z1 ची व्हॅल्यू 2 अपॉन c ची व्हॅल्यू किती आहे, -2. दिस इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज. तर बघांनो, ह्या टाईपचा क्वेश्चन्स एक्झामला 3 मार्कला विचारला जातो, तर थोडं व्यवस्थित लक्ष देऊन हे बघा, हे दोन्ही प्रॉब्लेम नंबर 9 आणि प्रॉब्लेम नंबर 10, हे प्रॉब्लेम कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 वेळेस सॉल्व करावं लागणार आणि रिपीट व्हिडिओज पाहायला लागणार. कारण हे कसं आहे, लाईन आणि प्लेनचे काही प्रॉब्लेम्स आहेत जे की आपल्याला रिपीट पाहायला लागतात, ते डायरेक्टली एका अटेम्प्टमध्ये लक्षात येत नाहीत. त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओज एकदा पहा, एकदा दोनदा प्रॉब्लेम सॉल्व करून पहा, फक्त पाहिल्यानं काही होणार नाही. आता ह्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे आपला शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स, तो खूप सोपा आहे आणि त्याचे मोजकेच फॉर्म्युले येतं, ते लगेच तुम्हाला मेन्शन होऊन जाईल की सॉल्व कसं करायचं, खूप सोपं आहे.
त्याच्यामध्ये पासिंग थ्रू ए पॉईंट दिलेलं आहे, परपेंडिक्युलरमध्ये हे 2 लाईन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर त्यामुळं जे गिवन लाईन्स आहेत ते द लाईन इज परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन, इट इज पॅरलल टू द क्रॉस प्रोडक्ट ऑफ द व्हेक्टर. हे पी बार आणि क्यू बार कन्सिडर केलं, त्या दोन्हीचं क्रॉस केलं. का क्रॉस केलं? कारण परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला. ते क्रॉस करणं म्हणजेच डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ही मिळाली. द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन इज आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट पी बार क्रॉस क्यू बार. ए बार मीन्स दॅट द पॉईंट आणि प्लस लॅम्बडा इंटू पी बार क्रॉस क्यू बारची जी व्हॅल्यू होती ब्रॅकेटमध्ये. लगेच कार्टेशियन इक्वेशन पासिंग थ्रू ए पॉईंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज घेतले, ते इक्वेशन लिहिलं. दॅट इज युअर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. खूप सोपं आहे आणि एक्झामला येण्यासारखं आहे आणि तुम्हाला सॉल्वही करता येईल. फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून सॉल्व करा, ठीक आहे. आणि काही अडचण होत असेल तर मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला मी याच्या पहिलेही सांगितलेलं आहे. पण व्हिडिओ सर्वांनी बघा आणि जवळपासचे कोणी असतील आपले स्टुडंट्स किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना शिकायचं आहे, त्यांना सुद्धा सांगा की हे चॅनल सबस्क्राईब करा.